नाना, जरा बोलायचं होतं. बोल मावशी. आपल्या घरात जी नासधूस झाली होती ती कोणी केली असेल याचा अनुमान काढलाय म्या. मुडदा मशिवला त्या मुडद्याचा. पंतांसारख्या देव माणसाचं घर म्हणजे देवालय असतंय ग. आणि तिकडे जाऊन अशी नासधूस करायची म्हणजे हात कसे झडले नाही त्या मेल्याचे काय माहिती. कावेरी माई, मी तुमच्या भावना समजू शकते, पण आता काय महत्वाचं आहे का हे पाप कुणी केलं ते हुडकून काढ. त्या म्या हुडकून काढन. मी अभि हाय तुमच्या संग. काय अरिष्ट लागले लेकरांच्या माग देवजान. जरा कुठं काही चांगलं घडते असं वाटलं काहीतरी वंगाळ होतच त्यांच्या संग. चालायचं. काय ग, यो कोण माणूस चाललाय एवढ्या टेचात. माणूस नाही, जनावर आहे त्यो जनावर. अहो, जनावराला बी माणसापेक्षा जास्त माया असते हो. पण हाय कोण? मार्तंड कुलकर्णी. आजूबाजूच्या 10 गावचं कुलकर्णी पद आहे त्याच्याकडे. माणूस लय इदवान, पण सत्तेच्या धुंदीत गावाची पार राख रांगोळी केली मेल्यानं. कुलकर्णी पदाचा मान सन्मान प्रतिष्ठा समद धुळीला मिळव. अव लोकांनी तर छळून छळून जगणं नकोसं केलं यानं. यो एक आणि त्यो हरकाम्या पल्लात. म्हणजे त्या इसोबा शास्त्रींना आरबासारखं दिसतंय. हे त्यांचे गुंडे गावात फिरायला लागले ना का समजून जायचं की गावात काहीतरी वंगाळ नक्की घडली. त्या साऱ्याची खरंच निकड आहे का? हे बघ ज्ञाना, तुझ्या मनात कोणा इशे बी वंगाळ विचार येणार नाहीत हे ठाव आहे मला. पर कसं आहे ज्ञाना, आपण वाघ खात नाही पर आपल्याला वाघ खाणार नाही असं नसतं ना र. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? हे पोरट्या, नमस्कार वगैरे राहू दे तुझ्या जवळ. सगळ्यांनी आपली पोचकी बांधून निघाय घरात ना. चला. अरे माणूस आहे का कोण तू? ज्ञाना, येच ते. यांच्याच सांगण्यावरून आपल्या घराची नासधूस झाली असेल बघ. हो बाई, फार बोलू नका. हे तर तुम्हाला तुमची जागा दाखवायला लागेल. या पोरट्यानं घ्या निघायत ना. हे पात काय बसलास? बोलाव तुझ्या भावंडात निघित ना. तुमच्याशी बोलत बसायला वेळ नाहीये मला. बोलावं लागेल शास्त्री. यांच्याशी नाही पण माझ्याशी बोलावंच लागेल. पाहिलंस का प्रल्हादा, कोणता एवढं पोर आणि बोलण्याचा स्वर बघा कसा. क्षमा करा शास्त्री, पण तुम्ही आमच्याच घरी येऊन आमच्याशी असं बोलू शकत नाही. अरे पोरा, तू कोणाशी बोलतोय ठाव आहे का तुला? अरे गावचं कुलकर्णी आहेत हे. तुम्ही कुणीच ओळखत नाही यासनी? मी ओळखतो. मार्तंड कुलकर्णी मी ओळखलं नव्हे. मी तुला चांगलंच ओळखू नये. तू कोण आहे? तुझं पद कोणतं? ते तुला कसं मिळालं? ते तुला कोणी दिलं? तू कसं मिळवलं? सगळं लक्षात आहे माझ्या. सांगूया लेकरांना. तुम्ही जर आत्ताच्या आत्ता इथून निघून गेला नाहीत
आता घरातल्या सर्व वस्तू फेकून देईन मी आणि अति शहाणपणा करून माझा अपमान केलात तर तुम्हालाही फेकून देईन, कळलं? अरे तुमच्या बाच्या वयाचं आहेत ते, त्यांच्याशी कसं बोलावं समजत नाही तुम्हासनी? आपण सारेच थोडं शांतपणे बोलूया. आपण आमचे अतिथी आहात, 4 घटका बसा. आपण बोलून प्रश्न सोडवूया. ज्ञाना, अरे या माणसाला तुझी भाषा समजायची नाही काय? व तुम्हीच उद्ध्वस्त केलं ना आमचं घर. नाही, मी नाही केलं, पण माझ्या माणसांकडनं करून घेतलं. काय करणार आहेस तू? चल. अहो बाई माणसाशी बोलायची ही काय रीत झाली? आता तुझे काय वागलायस ना त्याबद्दल तुझं शिर कापून वेशीवर टांगू शकतो मी. अरे मग कापा की, कसली वाट बघताय सा? काका, आपण सारेच जरा शांतपणे बोलूया. दादा, अरे का बोलायचं आपण यांच्याशी? आपल्याला या घरातून बाहेर काढण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. समजावा रे, समजावा या मूढांना कोणीतरी. मी या ग्रामाचा कुलकर्णी आहे आणि कुलकर्णी या पदावर असलेल्या प्रत्येक माणसाचा गावातल्या प्रत्येक घरावर अधिकार असतो. मी नाही, सम्राट देवगिरी म्हणतात. तुझा अधिकार? अरे या भिंतींना घर पण दिलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी. नंतर कित्येक वर्ष इकडे कोणी फिरकलं सुद्धा नव्हतं. या भिंती उद्ध्वस्त झाल्या, तण माजलं होतं. या लेकरांनी दिवस रात्र काबाड कष्ट करून हे घर पुन्हा उभारलं आणि आता त्याच्यावर तू अधिकार सांगतोय. धनी, ह्यो माणूस तुम्हासनी लईच बोलतोय. प्रल्हादा, रे आपलं चुकलं. अतिसामोपचार वाईटच असतो. आतापर्यंत मी तुमच्याशी प्रेमाने वागलो. आता प्रत्यक्ष बघाच मी काय करू शकतो ते. ज्या घरात आपल्या बाबांनी माणूस धर्माची शिकवण दिली आणि आईने येणाऱ्या प्रत्येकावर माया केली, त्या घरात मी हिंसाचार होऊ देणार नाही. आपला या घरावर अधिकार आहे असंच आपलं म्हणणं आहे ना? आपला हा अधिकार आम्हाला मान्य आहे. दादा, अरे असं काय बोलतोयस तू? अरे या घरात पांडुरंगाची पूजा झालीये. सोपाना, त्याच घरात हिंसा होताना पाहून त्या पांडुरंगाला काय वाटेल? हे घर आणि या घरातल्या वस्तूंपेक्षा मला आईबाबांची तत्व आणि त्या पांडुरंगाची शिकवण महत्वाची वाटते. हीच आपल्या साऱ्यांची शिदोरी आहे आणि जगण्यासाठी ती पुरेशी आहे. अरे पण ज्ञाना, या असल्या माणसाला आपलं घर देणं म्हणजे? मावशी, या विश्वात म्हटलं तर आपलं असं काहीच नाही आणि म्हटलं तर हे सारं विश्व म्हणजे आपलं घर आहे. घर ही केवळ जागा नाही, तर घर ही भावना आहे. आणि तुम्ही सारे माझ्या सवय असाल तर आपण जिथे जाऊ तिथे घर निर्माण करू.
सोपान दादा. हो मुक्ते, चल घेऊन येऊ. आत कुठे चाललाय परत? आम्हाला देवघरातली विठुरायाची मूर्ती आणि आमच्या बाबांची गीतेची प्रत हवी आहे. तेवढी आम्हाला घेऊ द्या. जमायचं नाही. अहो असं नका म्हणू. आम्हाला आमच्या घरातलं दुसरं काहीही नको. आम्ही केवळ या 2 गोष्टी घेतो आणि त्वरित परत येतो. एक डाव सांगितलं ना, नाही मग नाही. अहो पण मी मुक्ते, यांच्याशी कुठे प्रतिवाद करत बसलीस? चल जाऊ आत. ए अरे कुमकुमी रे तुझ्या अंगात. मगाशी तुला काय सांगितलं कळलं नाही तुला? हा वाडा आता माझा आहे, अर्थात या वाड्यातल्या सर्व वस्तूही माझ्याच आहेत. या वाड्यातलं काहीही मी तुम्हाला नेऊ देणार नाही. असं कसं नेऊ देणार नाही? सोपाना, नको जाऊस आतमध्ये. दादा, दादा अरे या घरात आपला वडिलोपार्जित ऐवज आहे. किती शोधांती मिळाली आपल्याला ती मूर्ती. आणि तुला आठवतंय, तूच म्हणाला होतास आपण त्या पांडुरंगापर्यंत पोहोचण्याच्या ऐवजी तोच आपल्यापर्यंत पोहोचलाय. आणि मग त्याला असं मागे सोडून जायचं? आणि राहिला प्रश्न आपल्या गीतेच्या प्रतीचा, तर सोपान दादाला ती प्रत आपल्या आळंदीच्या देवघरात ठेवायची आणि बाबांची आठवण. सगळ्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं नाही मुक्ते. आणि त्या प्रतीच्या रूपानं आलेली बाबांची आठवण आपण गमावली असं म्हणूया. पण आपल्या हृदयात असलेल्या बाबांच्या आठवणी आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हो गुरुदादा. आणि राहिला प्रश्न त्या मूर्तीचा, वडिलोपार्जित अनेक गोष्टी काळाच्या ओघात आपल्याला गमवाव्या लागतात. ती मूर्ती आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळाली, तिची काही काळ पूजा करता आली, यातच आपण समाधान मानूयात. आणि तो विठुराया चराचरात आहे, त्याचा आशीर्वाद हाच आपला ऐवज आहे. आणि तो सदैव आपल्यासवे असणार आहे. सोपाना, येतो. पांडुरंगारी. चला. मार्तंड, मार्तंड, तू या ग्रामाचा नाही, क्षमा असावी. मार्तंड पंत, आपण या ग्रामाचे कुलकर्णी. आज नाही, गेली अनेक वर्ष आपण हे पद भूषवित आहात. मग या पदाचे अधिकार आपण जाणता. अर्थात यापैकी एक अधिकार आता आपण गाजवला सुद्धा. पण या पदाची कर्तव्य काय आहेत ही सुद्धा आपण जाणत असाल अशी आशा करतो. मला शहाणपणा शिकू नका. गेली 2 दशकाहून अधिक काळ मी या पदावर आहे. मला माहितीये. मग एव्हाना या कालावधीत आपल्या मर्यादांचं सुद्धा आपल्याला आकलन झालं असेल. माझं राहू द्या हो. तुम्ही तुमच्या मर्यादा सोडू नका म्हणजे झालं. आणि एक गोष्ट इथे कोरून ठेवा भोजलिंग, हे आळंदी नव्हे, आपेगाव आहे. आपेगाव.
इथे माझाच शब्द शेवटचा असतो. सायला काय झालंय? नाही नाही, काही नाही. दुबळ्या माणसांना अशा शक्ती प्रदर्शनाची निकड भासते. उजलिंग, नाही, आपण दुबळे आहात असं आम्हाला अजिबात वाटत नाही. एक लक्षात ठेवा, कुलकर्णी पद हे जसं औचित मिळालंय तसंच ते औचित जाऊही शकतं. कारण ते कुणामुळे आणि कसं मिळालंय ते तुम्ही आणि मी सुद्धा जाणतो. कृष्णा, मी तुला शेवटचं विचारतोय, तुझ्यावर अन्याय झालाय असं खरंच तुला वाटतंय? वय ठीक आहे, मग निमूटपणे सहन कर. सहन कर, नाहीतर मर. कळलं? आणि एक, तुझ्यासोबत जो काय अन्याय झालाय त्याबद्दल ग्रामात काय बोलला तर तुझं तोंड बंद करीन, कळलं का? रडायला काय झालं? बाप मेला का तुझा? मालक म्हणता आले म्हणता. अरे कृष्णा, वेड्या रे, रडतोयस कशासाठी? आम्ही जे काही केले ते तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठी का केले? कृष्णा, आता तुझे रडायचे दिवस संपले हो, हसण्याचे दिवस सुरू झाले. काय म्हणतो शास्त्री बोल? अर्दंड शास्त्री, अरे विठ्ठल पंत, आपण आलात, आनंद झाला. हो, आपण नव्हता तेव्हा आपे गाव रित रित वाटत होतं. आपण आलात त्यामुळे साक्षात चैतन्य परतल्यासारखं वाटतंय. कशी झाली तीर्थयात्रा? ते आता महत्वाचे नाही. माझे तुमच्याकडे दुसरेच काम होते. कृष्णा, थांब इकडे ये. बरे झाले, योगायोगाने तू इथेच आहेस. काय झाले पंत? आल्यावर मी जमा खर्चाच्या नोंदी तपासत होतो, तेव्हा माझ्या असे ध्यानात आले की आपण कृष्णाकडून दुप्पट सारा आकारला आहे, तोही या अशा दुष्काळाच्या परिस्थितीत. म्हणजे आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, अशी गत झाली. असे का वागलात? मार्तंड शास्त्री, मी आपल्याला विचारतो आहे, असे का वागलात आपण? आपण कृष्णावर अन्याय का केलात? नाही, आम्ही कसलाही अन्याय केला नाही. आम्ही जे काही केले त्या ग्रामाच्या भल्यासाठीच केले. कृष्णासारख्या परिस्थितीने गांजून गेलेल्या व्यक्तीकडून दुप्पट सारा घेणे, यात ग्रामाचे भले वाटते तुम्हाला? सांगतो, जे सांगाल ते सत्यच सांगाल अशी अपेक्षा आहे. सत्यात सांगेन. आपण पैठणला वेद पाठशाळेत अध्ययनासाठी गेला होतात. आपले तातही तीर्थयात्रेसाठी गेले होते. तेव्हा औचितपणे आपल्या ग्रामात देवगिरी सम्राटाची माणसं सारा घेण्यासाठी आली. त्यांनी नोंदी तपासल्या आणि त्यांच्या ध्यानात आलं की कृष्णाने या वर्षीचा सारा भरलाच नाही. गरिबीमुळे गेल्या वर्षी सम्राटांनी याचा साराला सूट दिली होती. तरी या वर्षी यांनी सारा भरला नाही म्हटल्यावर त्या माणसाने कृष्णाचा यथेच्छ अपमान केला. सर्व ग्रामासमोर त्यास नको नको ते बोलले आणि माझा संताप झाला. आणि त्या संतापाच्या भरात मी कृष्णाचा या वर्षीचाच नाही तर गतवर्षीचाही सारा स्वतःहून भरला. काय? पंत, आपण म्हणालात त्याप्रमाणे मी यास दुप्पट भुर्दंड केलेला नाही, उलट त्यास सहाय्य केले. हा, आता याकरता जर आपणास राग आला असेल तर. पण पंत, माझा ग्राम हे मी माझं कुटुंब समजतो. आणि बाहेरचा कोणीही माणूस येईल आणि माझ्या कुटुंबातल्या माणसाचा अपमान करेल हे मला पाहवलं नाही आणि पाहणारही नाही. तुमचा विश्वास बसला नसेल तर तुम्ही कृष्णाला विचार. कृष्णा, हे सांगतायत ते खरे आहे?
मार्तंड शास्त्री, क्षमा करा. मी आपल्यावर संशय घेतला. नाही हो पंत, असे बोलून आपण आम्हास लाजवू नका. खरे तर मला लाज वाटते आहे, परंतु आज आपण मला जिंकून घेतले. आमच्या अनुपस्थितीत आपण जे काही केले त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आपल्या जागी जर मी असतो तर मला कदाचित असे सुचलेही नसते. मार्तंड शास्त्री, माझी आपल्याला एक विनंती आहे. अरे विनंती कसली करता आहात? आज्ञा करा. आपण या गावचे कुलकर्णी आहात. मी नाही, माझे तीर्थरूप आहे. मला हे पद नको आहे हे आपण तर जाणताच. त्यामुळेच माझ्या तीर्थरूपांना असा प्रश्न पडला आहे की त्यांच्या नंतर या ग्रामाचे कुलकर्णी पद कोण सांभाळणार. आज त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. माझी आपल्याला विनंती आहे की इथून पुढे या ग्रामाचं कुलकर्णी पद आपण भूषवावे.